पवार साहेबांची आणि देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट कशासाठी होती. मी आत्ताच व्यासपीठावर मला फोटो दाखवल्यानंतर कळालं. आता त्यामध्ये कशासाठी ती भेटली मला माहिती नाही. परंतु पवार साहेबांना लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या वेळेला जातात त्यावेळेला भेटून देशातले प्रश्न त्याच्याजवळ मांडण्याची त्यांची पहिल्यापासूनची पद्धत आहे. आणि मला वाटतं त्यासाठी त्यांची भेट असेल आणि बाकीची काय भेट असेल ते लगेच कळेल आपल्याला काय परंतु राजकीय यामध्ये आहे की नाही याची काय मला माहिती नाही. पण राष्ट्रवादीचे एनडीए मध्ये येण्याची आता साहेबांची तब्येत बघतात त्या सातत्याने त्या साहेबांच्यावर असतात त्यामुळे ते गेले असतील. तुम्ही आज एक असा फोटो बघितला की ते ऑफिसमध्ये पाऊल ठेवताना मोदी साहेब स्वतः जाऊन त्यांना हाताला धरून त्यांनी आणलेला. हे साहेबांची तब्येत ही थोडीशी नाजूक आहे. आम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे. पण राष्ट्रवादीच्या एनडीए मध्ये येण्याच्या चर्चा असणं आणि त्यानंतर मोदीने अशा पद्धतीनं स्वागत करणं किंवा इतका आदरातिथ्य करत त्यांना घेऊन जाणं हे त्यातली काय मला माहिती नाही. काय असेल तर साहेब स्पष्टपणानं ते सांगतील. एका बाजूला ही सगळी भेट होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आमच्या अरविंद केजरीवाल यांची देखील भेट झालेली आहे. विरोधी पक्ष देखील आता कुठेतरी एकत्र येताना आपल्याला आता इंडियामध्ये सगळे एकत्र आहेत. आज ते दिल्लीत जाणार होते ते भेटले असते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या मागणीसाठी सगळं सोडलं. सरकार कुठेतरी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करते त्याला आता विरोधी पक्ष एकजूट झाले. अरे आता बघा अधिवेशन चालू असताना अशा प्रकारची घटना घडल्यानंतर साहजिकच आहे की ते विरोधी पक्ष एकत्र येतात. पण तुम्ही परवाच खुलासा केलेला होता की नीटची परीक्षा दुसऱ्यांदा आता पूर्ण झालेली आहे. निकाल लागलेला आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. आणि काल देशाचे प्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एनडीएच्या सगळ्या सदस्यांच्या समोर की नीट पेपर ज्यांनी हे केला त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची वाच्यता केलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटते अशा प्रकारच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही निश्चितपणे केंद्र सरकार काळजी घेईल. पण विरोधक अजूनही आक्रमक दिसत आहेत. पहिल्यांदाच मोदींच्या घराबाहेर आंदोलन झालं. आहे बघा आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला. त्यामुळे त्याबद्दल जनजागृती करणं रान उठवणं आणि मला वाटतं त्यांना एवढ्या सगळ्या अंधारात थोडासा एक लुकलुकचा दिवा दिसत असावा. पण मला वाटतं याचा फारसा परिणाम होईल असं मला काही वाटतं. पण पहिल्यांदाच काल मोदींच्या घराबाहेर अशा पद्धतीनं 3 तास आंदोलन विरोधी पक्षाच्या नेत्याला करावं लागलं आणि ज्या पद्धतीनं ताब्यात घेतलं गेलं राहुल गांधींना देखील त्यावरून देखील आता टीका होताना दिसते देशभर. तर आता हे बघा एका देशाच्या पंतप्रधानाच्या घरासमोर जाऊन असं आंदोलन करणं परवानगी न घेता ते सुद्धा कितपत योग्य आहे. आणि यामुळे आपल्या देशाची बदनामी होते. मला वाटतं लोकसभा एक अतिशय उचित व्यासपीठ आहे की ज्याला हे मध्ये मांडता येईल त्याला धारेवर धरता येईल. तिथं न जाता रस्त्यावर हे करणं आणि लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद असणं आणि त्याचा फायदा घेऊन एक काम करणं हे मला वाटतं योग्य नाही. सर पण 2 दिवस हे सगळं आंदोलन चिघळते असं असताना सदाभाऊ खोत थेट त्या विद्यार्थ्यांना आतंकवाद्याची घोषणा देत आहेत. नक्षलवाद्याचे त्यांना नाव देत आहेत. याबद्दल सुद्धा काल शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे प्रवक्ते शंभूराजे देसाईंनी सुद्धा अशा प्रकारच्या जे वक्तव्य आहेत त्याचा त्यांनी इन्कार केला. असं करायला नको होतं. माझे मत आहे की हे अतिरेकी असं इन्कार विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलणं हे काही योग्य नाही. मला काय माहिती आज निकाल माहिती. आज कोर्टानं तो निकाल दिला की तो स्थगित करावा तो निर्णय. अशा पद्धतीच्या याचिकेवर त्यांनी कोर्टानं आज निर्णय दिलेला. स्थगित करा. सुप्रीम कोर्टासमोर बाजू मांडली मला काहीच माहिती नाही. माहिती अधिक घेऊन मी तुम्हाला बोलेन. व्हिडिओ अनेक व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारणं योग्य वाटते का कसं बघताय? नाही हे योग्य नव्हतं. परंतु परिस्थिती काय उद्भवली तिथं
आणि कशा परिस्थितीत हे झालं आपल्याला काय माहिती नाही, पण तो विद्यार्थ्याला मानणं योग्य नव्हतं. पण देशभरामध्ये ही आंदोलन इतकं तीव्र झाली की आता सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की पंतप्रधानांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचा राजीनामा द्या. त्याच्या प्रतिक्रिया नाही, ते ठीक आहे. आता सगळा देशच पंतप्रधानांच्या मागे आहे, तर कुणाकुणाचा राजीनामा घ्यावा? साहेब, दुसरा एक प्रश्न केडीसी बँकेच्या संदर्भातला संजय बाबा गांगे यांच्या अन्नपूर्णाला जी काही मदत केली त्यावरून नाही, मदत नाही. काय झालं की त्यांची अन्नपूर्णा जी जॅगरी प्रकल्प आहे त्याला कर्ज आपण दिलेलं होतं. ती कंपनी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना तज्ञ संचालक म्हणून घेतलं. त्याबद्दल RBIनं आणि नाबार्डने मुद्दा उपस्थित केला किंवा आमच्यामध्ये नियम आहे की जो बँकेचा संचालक आहे तो कंपनीचा कुठलाही संचालक किंवा हे असता कामा नये. परंतु हे आधीच कर्ज देऊन झालं होतं, त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. परंतु ते आणि दुसरी गव्हर्नमेंट खाती जी आहे म्हणजे 10 वर्ष ज्या खात्यावर पैसे असतात ते पैसे रिझर्व्ह बँकेत पाठवायचे असतात. आता आमच्या बँकेत काय झालं की भावाभावाची भांडणं अनेक ठिकाणी त्यांनी कोर्टांना आणलेले स्टे, त्यामुळे ते पैसे तसे राहिले होते. ती खाती सिस्टीमच्या बाहेर गेली होती. तसे 3-4 खाते त्याला सापडली. म्हणजे ते भावाभावाच्या भांडण्यामुळं कोर्टानं स्टे दिल्यामुळं ती सिस्टीममध्ये येऊ शकली नाही. आणि त्यानंतर आम्ही ते सरळ पैसे त्यांचे रिझर्व्ह बँकेला त्या 14-5 जणांचे पाठवले. त्याशिवाय संजय गाडगेंनी राजीनामा दिला. मला वाटतं रिझर्व्ह बँक ही अतिशय काटेकोरपणानं बघणारी बँक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल एवढ्या गोष्टी बारकाईने ते बघताय. म्हणजे आणि बँकेचा आमचा वाढणारा व्याप, म्हणजे आमच्या बँकेनं एवढी छोटीशी जरी चूक केली तरी ते किती कटाक्ष ठेवतायत याचं एक द्योतक आहे. या संदर्भात ती चांगली बाब म्हणायची की नाही, चांगली बाब कोणत्या अर्थानं घ्यायचंय की प्रत्येक गोष्टीवर बँकेच्या प्रत्येक खात्यावर किंवा प्रत्येक एकूणच व्यवहारावर नियंत्रण अशा पद्धतीने इतकी काटेकोर हा रिझर्व्ह बँकेची चांगली पद्धत आहे. म्हणजे पहिल्यांदा कर्ज आपण ते संचालक होण्यापूर्वी दिलं आणि त्याने राजीनामा दिला. पुन्हा आम्ही त्याला फेरविनंती करणार आहोत. साहेब, या संदर्भात कोणी तक्रार केली होती का? वार्षिक त्याची तपासणी असते त्यामध्ये निघालो. प्रशासकांच्या विरोधात डोकी वळवण्याचं काम काही लोक करत आहेत असं एक आरोप नाही, आहे. मी काय आजच सकाळी आलो त्यावेळी मी काय त्यांनी काय वक्तव्य केलं त्याची माहिती घेतलेली नाही. त्याबद्दल आमचे गोकुळचे संचालक त्याबद्दलचा खुलासा करतील. तर जिल्ह्यातले मोठं देवस्थान आहे संत बाबा, यामध्ये घोटाळा उघडकीस आलेला आहे. मंत्री म्हणून तुम्ही काय लक्ष घालायचं? मला वाटते संत बाळूमामा मंदिरामध्ये जे अनेक दिवसापासून ज्या घटना घडत आहेत ते वास्तविक अतिशय क्लेशदायक आहेत, वेदनादायक आहेत. देवाच्या ठिकाणी असं व्हायला नको होतं. आणि म्हणून परवाच मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी जसं शिर्डीचं न्यास आहे, जसं सिद्धिविनायकाचं न्यास आहे, तसं न्यास करावं अशी विनंती मी केलेली आहे. आणि त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे वेगळ्या कामासाठी आले होते. मी त्यांनाही म्हटलं की बाबा तुम्ही याला पाठिंबा द्या, म्हणजे जर तुम्ही त्याचा अध्यक्ष व्हा, परंतु याला वेगळा न्यास करण्याची आवश्यकता आहे, वेगळं ट्रस्टी नेमण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यांनी अशा प्रकारे बाळूमामाच्या देवालयाच्या कामामध्ये भ्रष्टाचार करणं, अशा प्रकारे गैरकाम करणं योग्य नाही. बाळूमामा त्यांना बघून घ्या. जे दोषी आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी मंत्री म्हणून तुम्ही कसं लक्ष घालायचं? नाही, आता ताबडतोब कारवाई करावी असे धर्मादाय आयुक्तांनी रिपोर्ट दिला आहे, कारवाई होईल. परंतु माझा प्रयत्न आहे की सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर ट्रस्टसारखं न्यास आपण कायद्यामध्ये बदल करून केला पाहिजे. परवा रामटेकच्या श्रीराम मंदिराचं सुद्धा तशा प्रकारे केलेलं आहे आपण. सर, कर्जमाफीची यादी उद्या जाहीर तशी घोषणा कृषी मंत्र्यांनी केली. नाही, आजच पहिली यादी अजितदादाच्या या जयंतीच्या निमित्ताने आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणार होती. म्हणजे आज जाहीर झाली असेल आणि आता सुरुवात होईल. 22,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. ही डिसेंबरपर्यंत वाटप झाल्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये राहिलेल्या रकमेची आपण पुरवणी मागणी बदलून मंजूर करू आणि या सगळ्या शेतकऱ्यांना जे शासनाने ठरले त्याचा लाभ देऊ.
जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MST CET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.